हॅलो नमस्कार, मी अश्विनी. अजून एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण शेवग्याची शेंग करणार आहोत. शेवग्याची शेंग मी पहिल्यांदा कढईमध्ये तेल आणि हळद घालून त्याच्यामध्ये थोडंसं फ्राय करून घेतलेलं आहे. तर इथे मी कढई ठेवलेली आहे, गॅस ऑन केलेला आहे. तर आता कढईमध्ये मी तेल घालत आहे. 2 ते 3 चमचे तेल वापरायचं आहे. तेलाचं प्रमाण कमी जास्त आपल्या आवडीप्रमाणे करू शकता. तर त्याच्यामध्ये मी लगेच जिरे मोहरी घातलेलं आहे आणि लसूण घालत आहे. त्याच्यामध्ये तुम्ही अद्रकही ॲड करू शकता, अद्रकची पेस्ट. तर मी ते फक्त लसूण घालत आहे. लसूण घातल्यानंतर आपल्याला जिरे मोहरी आणि लसूण हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातल्यानंतर ही एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून टाकायचा आहे. आणि नंतर आपण याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत. तर मी पहिल्यांदा हळद घातलेली आहे, नंतर कांदा लसूण मसाला, गरम मसाला आणि काळं तिखट वापरणार आहे मी इथे. जर भाजीला छान असं कलर पाहिजे असेल तर आपण गॅस बंद करूनच सगळे मसाले हे तेलामध्ये ॲड करायचे आहेत, तेव्हाच भाजीला छान असा कलर येतो. तर मी हेच पद्धत वापरते आणि याच्याप्रमाणेच मी सर्व भाज्या बनवते. जर असं पातळ भाज्या म्हणजे आमटी टाईपमध्ये वरण वगैरे असेल तर गॅस बंद करून मसाले सगळे ॲड करून घ्यायचेत. लास्टला मी इथे कस्तुरी मेथी हातामध्ये थोडं चुरून घातलेलं आहे, कारण त्याने भाजीला खूप छान टेस्ट आणि स्मेल पण खूप छान येतो भाजीचा. तरी मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा आणि 4 टोमॅटो जे आहेत ते मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे त्याची. तर इथे आपल्याला खोबऱ्याची जो किस असतो किंवा पेस्ट खोबऱ्याचं तेही ॲड करू शकतो, पण मी इथे आता तरी कांदा आणि 4 टोमॅटो असं त्याची पेस्ट बनवून घेतली आणि ते सगळं मिक्स करून घेते. तर मिक्स झाल्यानंतर आपण हे 5 ते 7 मिनटासाठी छान असं मसाला ते शिजू द्यायचा आहे. 5 ते 7 मिनटामध्ये छान शिजलं जातं आणि तेलाची जी आहे भाजीच्या वरी तरी तेलाची तेही खूप छान येते आणि दिसायला ही भाजी खूप छान दिसते. तर अशा प्रकारे 5 ते 7 मिनटात हे तेल जे आहे भाजीवरती आलेलं आहे. तर याच्यामध्ये जे शेंगा आपण फ्राय करून घेतल्या होत्या हळद आणि तेलामध्ये, तर ते घालायचे आहे त्याच्यामध्ये. जेव्हा हे मसाला शिजतो ना, टोमॅटो आणि कांदाची जी पेस्ट आहे ते शिजून छान निघालं ना 5 ते 7 मिनटानंतर, तर याच्यामध्ये आपण दुधावरची जी साय असते ना, ते साय पण फेटून जर ह्याच्या भाजीमध्ये घातली ना तर खूप छान टेस्ट येते भाजीला आणि छान लागते भाजी. ट्राय करून पहा. इथे आता मी नाही घालत आहे, इथे फक्त मी सांगते आहे. तशा पद्धतीने भाजी करून पहा. पुढच्या रेसिपीमध्ये तुम्हाला मी त्याप्रमाणे बनवून दाखवेनच भाजी. तर इथे मिक्सरच्या ज्या भांड्यामध्ये मी कांदा आणि टोमॅटोची प्युरी केली होती त्याच्यामध्येच गरम पाणी घातलेलं आहे, थोडं अर्धी एक वाटी, आणि तेच पाणी मी ह्याच्यामध्ये घातलं आहे आणि मीठ घालून 5 ते 7 मिनटासाठी शेंगा ज्या आहेत ते शिजण्यासाठी ठेवून दिलेलं आहे झाकून. तर इथे 5 ते 7 मिनटं झालेले आहेत आणि शेंगा पण छान शिजल्या आहेत आणि तेलाची जी तर्री आहे ती पण खूप छान आलेली आहे. तर याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा 1 ते 2च चमचे शेंगदाण्याचं कूट आहे ते ॲड करणार आहे. तुम्हाला जर शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं नसेल तर तुम्ही तसंही केलं तरी चालेल. तर मी ते शेंगदाण्याचं 1 ते 2च चमचे कूट ॲड करणार आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे. तर याच्यावरतून आपल्याला आणखी कस्तुरी मेथी जी आहे आणखीन हाताने थोडीशी त्याच्यामध्ये हे करायचे, हातामध्ये थोडी चोळायची आणि टाकायची आहे वरतून, आणि कोथिंबीर घालायची आहे चिरलेली. तर भाजी ही दिसायला खूप छान दिसते आणि कस्तुरी मेथीने तर भाजीला अप्रतिम चव येते भाजीला, टेस्ट. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, आणि चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा आणि जे घंटीचं बटन आहे ते देखील प्रेस करा. त्यामुळे तुम्हाला मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा मिळेल आणि तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ पाहू शकाल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा. बाय बाय.